पुढे जाऊयात, बातमी आहे पावसासंदर्भात। कोकणामध्ये आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे। मुंबई आणि पालघरसाठी येलो अलर्ट आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज मात्र आहेच। उत्तर महाराष्ट्रामध्ये इकडे आज काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि नाशिकच्या काही भागामध्ये अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट नाशिकला मिळालेला आहे। नंदुरबारमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। इकडे पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आणि त्या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। पुढे जाऊयात, धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामधून पांझरा नदीपात्रामध्ये 35,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि धुळे शहरातील 2 पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे आणि ही वाढ झाल्यामुळे पांझरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। नदीकाठावरील गावांना यामुळे सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून मिळालेला आहे। परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण यांनी, पाहूया। धुळे जिल्ह्यात सातत्याने 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अक्कलपाडा धरण क्षेत्रामधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। अक्कलपाडा धरण क्षेत्रामधून पांझरा नदीपात्रात विसर्ग सातत्याने सोडण्यात येत असून त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे। सध्या 35,000 क्युसेक इतका विसर्ग हा पांझरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलेला आहे। धुळे शहरातील 2 महत्त्वाचे पूल आता बंद करण्यात आलेले आहेत। गणपती पूल तसेच सावरकर पुतळ्याजवळचा पूल, हे दोन्ही पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून केवळ मोठ्या पुलावरून आता सध्या वाहतूक जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी पूल बंद करण्यात आले असून महापालिका असेल, अग्निशमन दल असेल, त्यांच्या वतीने या ठिकाणी बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेली आहे। साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मालनगाव असेल, जामखेली असेल, तसेच इतर धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे विसर्ग आणखी वाढवण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। तसेच नदीकाठावरील गावकऱ्यांनी सजगता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे। आणि इकडे नाशिक शहरामध्ये सुद्धा सलग 3ऱ्या दिवशी पूरस्थिती कायम असलेली पाहायला मिळते आणि दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी शिरले। आपण 3 दिवसांपासून ही परिस्थिती पाहत होतो। कमरेपर्यंत काल पाणी आलं होतं, त्यानंतर छातीपर्यंत आलं होतं। आज दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज सुद्धा आपल्याला येऊ शकतो। जिल्ह्यातील धरणांमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि नांदूर मध्यमेश्वर धरणामधून सुद्धा 62,000 क्युसेकनं गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती राज्य महामार्ग 27 वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सायखेडा, चांदोरी गावांना सुद्धा पुराचा धोका वाढल्याची माहिती आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरण साठांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मी आता उभा आहे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकतो, नाशिकच्या गंगापूर धरणातनं काल 13,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला होता, त्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पूर परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। रामकुंड परिसरात असलेले लहान मोठे मंदिरं जे आहेत ते पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत। खरं तर नाशिकचा पुराचं मापदंड म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या दुतोंडी मारुती याच्या छातीपर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर दुतोंडा मारुती हा नाशिकचा पूर परिस्थितीचा मापदंड म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। नाशिकच्या गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांना देखील नाशिक शहरामध्ये महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसाची संततधार जी ती सुरू आहे। अशाच पद्धतीने पाऊस जर सुरू राहिला तर नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधनं अजून काही साठा जो आहे तो या ठिकाणी विसर्जित करण्यात येणार आहे। त्यामुळे गंगापूर धरणातनं आजही काही साठा जो आहे तो गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणार आहे। त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या अनेक नद्यांना पूर परिस्थिती जी ती या ठिकाणी दिसून येते, त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आल्याचं दृश्य सध्या दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक। पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण घेतोय आणि पाऊस पडतोय, त्यामुळे पावसाच्या दमदार हजेरीमुळे जालन्यामध्ये सुद्धा भोकरदन तालुक्यामधील पद्मावती धरण हे ओव्हरफ्लो झालंय। पावसाच्या मुसळधारेमुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय आणि परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला आहे।
भोकरदन तालुक्यातील मागील 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे हिंगोलीमध्ये कयाधू नदीवरील पर्यायी रस्ताच वाहून गेल्याची माहिती आहे आणि 20 गावांचा तब्बल संपर्क तुटलेला आहे। शहर गाठण्यासाठी 30 किलोमीटरचा प्रवास या ग्रामस्थांना करावा लागतोय आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडतोय, त्यामुळे पावसामुळे नदी नाले सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। सेनगावच्या कोळसा ते कवठा या रोडवरील कयाधू नदीवरील पुलाचं बांधकाम हे संथ गतीने सुरू होतं, मात्र पर्यायी रस्ता नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती।